मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आता बारामतीत दाखल झालेले आहेत। पाटील, आज महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, बारामतीत तुम्ही आलेला आहात। आमच्या घरातला माणूस गेला, आमच्या खूप मोठा आधार होते। असा देशात राज्यात नेता होणे नाही, देवाने असं का केलंय आणि आमचा विश्वासही बसत नाही की अशी घटना घडली। पाटील, प्रत्येकाची काही ना काही आठवण आहे, तुमची प्रत्येकाची काही ना काही दादांबद्दलची आठवण आहे। तुमची काय आठवण आहे? तुम्ही दादांना जेव्हा पहिल्यांदा भेटला होता किंवा दादांची काही कामच असं होतं की आठवण विसरायसारखंच नाही। गोरगरिबांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आधार देणार तर दादा खूप मोठा आधार गेला राज्याचा, गोरगरिबांचा खूप मोठा आधार गेला। पवार कुटुंबाचा एक खूप मोठा आधार हरपलेला आहे। आज शरद पवार असतील, सगळे पवार कुटुंबीय शोभा पवार नाही तर पुऱ्या राज्याचे, देशाचे आधार दादा होते सगळ्यांचाच। राजकीय विरोध सोडला, बाजूला ठेवला, तर दादांनी मराठा समाजासाठी किती मोठं योगदान दिलेलं चालू असतं राजकारण, वैचारिक मतभेद असेल काय असेल हे राजकीय चालू असतं, परंतु दादा दादाच होते। कोणाच्या प्रश्नावरती कोणाला वापस न पाठवणारे, पक्षेपेक्षा काय बघत नसणं। मराठा आरक्षणाच्या बाबतीत असो, मराठा समाजाच्या प्रश्नाच्या बद्दल असो, कधीच असं झालं नाही की दादाने लक्ष घातलं नाही। प्रत्येक वेळेस लक्ष घालायचे आणि सगळ्या जाती धर्माला न्याय द्यायचं काम दादांनी केलं। पण माझा विश्वास नाही बसत, मी पूर्ण गळून गेलो आहे की ही दुर्घटना घडली आणि दुःखद निधन झालं आहे। खऱ्यानेच ताई, माझा याच्यावरती आणखीनही विश्वास बसायला तयार नाही। मी आता अर्थ भयापासून, जय भयापासून, वहिनी साहेबांपासून, पवार साहेबांपासून सगळ्यांना भेटू। आयुष्याची दोरी इतकी नाजूक, इतकी छोटी असावी, खरं तर हा दुर्दैवी योगायोग की बारामतीतच दादांना मृत्यू यावा। मी सॉरी, मला ना काही सुचत नाही येत आहे बोलायचं, मला माझा विश्वासच बसायला तयार नाही की मराठा समाजाकडनं काही आश्वासन द्याल दादांना? दादा तर आता आपल्यात राहिलेले नाही आहेत, मात्र एकंदरीत मराठा योद्धा म्हणून, एक मराठा समाजाचे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून खंबीरपणानं वहिनी साहेबापासून दोन्ही भयांच्या पाठीशी, सगळ्या त्यांच्या परिवाराशी आम्ही ताकदीनं पाठीशी, ताकदीनं तेही पाठीशी उभा राहिलेत। आत्तापर्यंत गोरगरिबांच्या आम्ही ताकदीनं त्यांच्या पाठीशी पण त्यांच्या दुःखात सहभागी आहेत। काय बोलावं मला पार्थ भयाला कळतच नव्हतं मगाशी, काय बोलावं ते इतके ओक्साबोक्षी रडत होते। शेवटी बापाचं छत्र आणि ते छत्र सगळ्यांसाठीच होतं, राज्यापासून देशांकडे। विश्वासच बसत नाही, असा नेता होणे नाही, देवाने का असं केलं माहीत नाही।